नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. हिंदू धर्मात अमावस्या ही अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची तिथी मानली जाते. त्यापैकी ऑगस्ट महिन्यात आषाढ अमावस्या लवकरच येत आहे. श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी येणारी ही अमावस्या विशेष फलदायी मानली जाते. महाराष्ट्रात या अमावस्येला दीप अमावस्या म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. दिवा हा ज्ञान, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. मात्र अनेकांच्या मनात संभ्रम आहे की आषाढ अमावस्या कधी आहे आणि कोणत्या भाग्यशाली राशी आहेत. तर या आहेत भाग्यशाली राशी. धार्मिक मान्यतेनुसार आषाढ अमावस्या बुधवार 12 ऑगस्ट 2026 रोजी आहे. ही पितृपूजन, दान आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाची तिथी मानली जाते. पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार या काही राशींना ग्रहस्थितीचा तुलनेने अनुकूल प्रभाव जाणवू शकतो. यामध्ये पहिली रास आहे वृषभ. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा आषाढ अमावस्या या राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक आणि कौटुंबिक दृष्टीने सकारात्मक ठरू शकते. आपल्या उत्पन्नात वाढ होण्याची सकारात्मक चिन्हे आहेत. या काळात अपूर्ण कामांना गती मिळेल. कोणत्याही जुन्या व्यवहारात तुम्हाला यश मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात, तर नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. पितृपूजन आणि दान केल्याने मानसिक समाधान लाभेल अशी धार्मिक श्रद्धा आहे. पुढची रास आहे कन्या रास. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा कन्या राशीसाठी करिअर आणि आर्थिक क्षेत्रात चांगली संधी निर्माण होऊ शकते. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता असून तुमच्या करिअर आणि व्यवसायात नवीन योजना फलदायी ठरतील. प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत मिळू शकते. गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घेतल्यास लाभ होण्याची शक्यता आहे. पितृतर्पण आणि दान करणे शुभ मानले जाते. पुढची रास आहे ती कर्क रास. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा कर्क राशीच्या व्यक्तींना या काळात मनःशांती आणि आत्मविश्वास मिळू शकतो. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल आणि घरातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील मतभेद कमी होऊन नातेसंबंध अधिक दृढ होऊ शकतात. भगवान शिवाची उपासना आणि दीपदान करणे शुभ मानले जाते. चौथी भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे वृश्चिक. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. व्यवसायात नवीन संपर्क निर्माण होतील, तर नोकरीत सकारात्मक बदल दिसू शकतात. आपला आत्मविश्वास वाढेल आणि काही महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने जाऊ शकतात. कुटुंबात आपल्या आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. पाचवी भाग्यशाली राशी आहे ती म्हणजे सिंह. आषाढ महिन्याची अमावस्या सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि फायदेशीर राहील. जमीन, इमारती आणि मालमत्तेशी संबंधित बाबीमध्ये तुम्हाला मोठे यश मिळू शकते. या काळात घरात धार्मिक कार्यक्रम पडू शकतात. जे बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील. या भाग्यशाली राशींनी आषाढ अमावस्येला काय करावे, तर सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करावी. भगवान शिव आणि भगवान विष्णूंची पूजा करून कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. दीपपूजन करावे. पितरांचे स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. या दिवशी अन्नदान, वस्त्रदान, तेलदान, धान्यदान किंवा गरजूंना मदत करणे अत्यंत शुभ मानले जाते. अशा तऱ्हेने मित्रांनो, आषाढ अमावस्या हा केवळ तिथीचा दिवस नसून आत्मशुद्धी, पितृकृतज्ञता आणि ईश्वरभक्तीचा दिवस आहे. श्रद्धेने केलेले जप, दान आणि शिवपूजा मनशांती तसेच सकारात्मक ऊर्जा देतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. ओम नमः शिवाय. धन्यवाद.